पूर्वीपासूनच सांगलीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. सांगली शहर हे केवळ जिल्ह्याचे मुख्यालय नसून ते संस्कृती, संगीत, शिक्षण, व्यापार आणि राजकारण यासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या नकाशावर सांगलीने आपली वेगळीच ओळख पूर्वीपासून तयार केलेली आहे. पूर्वी सांगली हे पटवर्धन संस्थांचे शहर होते. सांगलीची ओळख प्रामुख्याने सांगलीची हळद म्हणून ही आहे. संपूर्ण देशामध्ये सांगलीची हळद ही प्रसिद्ध आहे. त्यामुळे दर्जेदार आणि टिकाऊ हळदीमुळे सांगली हे मोठे व्यापारी केंद्र बनलेले आहे आणि आजही ते टिकून आहे. याचबरोबर सांगलीला संगीत नगरी म्हणूनही वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. गंधर्व नाट्य संगीत, शास्त्रीय संगीत आणि नाट्य परंपरेमुळे सांगली शहराने अनेक नामवंत कलाकारांना घडवले आणि जगासमोर आणलेले आहे. शिक्षण क्षेत्रात सांगली अग्रेसर असून येथे अनेक विद्यालये, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण संस्था ह्या राज्यभरामध्ये प्रसिद्ध आहेत. ह्या शिक्षण संस्थांमधून आजपर्यंत अनेक मोठमोठे शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि अनेक क्षेत्रामध्ये आपले नाव लौकिक करणारे विद्यार्थी सांगलीमधून घडून गेलेले आहेत. साखर कारखाने, दूध संघ यामुळे सांगलीने ग्रामीण विकासाचा मोठा योगदान दिलेला आहे. सांगलीमधील सुप्रसिद्ध कृष्णा नदी, गणपती घाट, कुस्ती आणि मल्लविद्येची परंपरा असल्यामुळे सांगलीचे सांस्कृतिक महत्त्व हे पूर्वीपासूनच आजपर्यंत वाढत आलेले आहे. इतिहास, संस्कृती, व्यापार आणि शिक्षण याचबरोबर सांगलीमधील राजकारण हे पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. सांगलीमध्ये वसंतदादा, मदन पाटील, पतंगराव कदम, आर आबा यासह अनेक दिग्गज राजकर्ते सांगलीमधून घडून गेलेले आहेत. अशी सांगलीची आजपर्यंत ओळख होती. अशी असणारी सांगलीची ओळख आता ती बदलून नशेखोरांची सांगली अशी तर ओळख होत नाही ना, हा सर्वसामान्य नागरिकांच्या मध्ये उठणारा सर्वात मोठा प्रश्न आहे. जानेवारी 2026 पासून सांगली शहरामध्ये अनेक खून झालेले आहेत. हे बघता सांगलीमध्ये गुन्हेगारीने अक्षरशः कळस गाठलेला आहे. शनिवारी रात्री 10च्या सुमारास एक शेतकरी मुलासह रस्त्याने जात असताना नशेखोरांनी कोयता नाचवत पिता पुत्रांवरती हल्ला चढवला. त्यामध्येच वडिलांचा मृत्यू झाला तर मुलगा हा गंभीर जखमी आहे. परिसरातील नागरिकांनी या हल्लेखोरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र या नशेखोर मुलाला दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत या मुलाच्या चेहऱ्यावरती पश्चातापाची साधी एक लवलेशसुद्धा दिसून आला नाही. शहरातील अनेक भागामध्ये असे डार्क स्पॉट असून नशेखोरांचा अक्षरशः धिंगाणा सुरू आहे. आठवडाभरापूर्वीच वडर कॉलनी येथे मावा घेण्याच्या या क्षुल्लक कारणावरून चाकूने भोकसण्यात आले होते. त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला. तसेच शामराव नगरमध्ये रागाने पाहिल्याच्या कारणावरून प्राणघातक हल्ला झाला. एका पाठोपाठ एक 5 गंभीर घटना घडल्याने सांगलीमध्ये प्रचंड दहशत आणि घबराहट पसरलेली आहे. सध्या पोलिसांची वचक राहिली आहे का नाही, हा सर्वसामान्य नागरिक तसेच सांगलीकरांच्या मनामध्ये उठलेला प्रश्न आहे. या उठलेल्या प्रश्नाचे उत्तर सांगलीकरांना कधी आणि कोण देणार हे काय माहीत.